माझ्यासोबत तर आज असं झालं आहे ना, करायला गेले एक आणि झालं एक. तर चला मंडळी, मी निघाले होते बाहेर जायला. बाहेर म्हणजेच कुठे हे तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच. आणि तुम्हाला तर माहिती आहे पुण्याची ट्रॅफिक आणि धूळ ही एकदम हाय लेवलची असते. आणि मला निघाल्याच ट्रॅफिक लागलं होतं रस्त्याला. सो ते पार करत करत मी माझ्या डेस्टिनेशन पॉईंटला पोहोचले मस्तपैकी. बॅग वगैरे घेतले आणि नाईट ड्रेसवरच आलते, कारण की मी जिथे जाणार होते ते आपलंच घर होतं, तिथं काय मेकअप करून जाणार ना बाया आपण. त्यांनी आपल्याला लहानपणापासून बघितलं. सो मस्तपैकी मी घरी आले होते आणि माझ्या गाडीचा आवाज ऐकूनच माझ्या मम्मीने ऑलरेडी दारात येऊन थांबली होती माझी वाट बघत. आणि घरी गेले, थोडंसं फ्रेश झाले. त्यानंतर माझी मम्मी लगेच म्हणाले की चल आपल्याला बाहेर जायचं राशन आणायला. सो आम्ही पटकन असं राशन आणायला आलो आणि मस्तपैकी राशन वगैरे घेतलं. गहू चांगले नव्हते एवढे, सो त्यामुळे फक्त तांदूळ वगैरे घेतलं घरी आलो. आणि माझ्या मम्मीने माझ्याकडे असं ही गोणी दिली होती की घे चला आता गोणी घेऊन. आणि तेवढ्यातच आमचा पूर्ण दिवाळीचा किराणा आला. तर झालं असं की आमचा आज प्लॅन होता की आम्हाला आज दिवाळी फराळ करायचं होतं, चिवडा वगैरे. बट चिवडा नाही, चकली करायचं होतं. आणि त्यानंतर ते कॅन्सल झालं कारण किराणा लेट आला. सो रेडी नाही झालं काहीच. सो त्यानंतर ते थोडंसं डिले झालं. मग मस्त जेवण वगैरे केलं आणि आमच्या आजी जेवण झाल्यानंतर रोज गोळ्या खाती, त्याशिवाय तिचा दिवस चालू होत नाही. आणि मस्त आम्ही चिकन बिर्याणी करायचा प्लॅन केला होता, कारण की फराळ करायचं कॅन्सल झालं होतं म्हणून. कारण दिवाळी एकदा चालू केली की मग नॉनव्हेज करता येणार नाही आपल्याला. आणि मी बसलेच होते, ते माझ्या वहिनीला बघवलं नाही. माझ्या वहिनीने लगेच मला ब्लाऊज उचवायला दिला मस्त आहे की, कारण त्या ब्लाऊज शिवत होत्या आणि ती लेस आम्हाला आवडली नाही म्हणून ती कॅन्सल झाली. सो त्यानंतर थोडंसं म्हटलं की नाश्ता वगैरे करायचा. त्यासाठी मग वहिनीने मस्तपैकी आमच्यासाठी वडापाव आणला, म्हणजेच की वडापाव ट्रीट दिले आम्हाला मस्तपैकी. आणि त्यानंतर वहिनीला आणि माझ्या बहिणीला थोडंसं कामाला लावलं. त्या लय वेळच्या बसल्या होत्या. म्हटलं चला आता कामाला लागा. आणि माझं आणि मम्मीचं असं काम चाललं होतं की मम्मीचं एक नवीन यूट्यूब चॅनल खोललं आहे, सो त्यासाठी तयारी करत होतो. तर असंच यूट्यूब चॅनलवरून थोडंसं लक्षात आलं, तर मग म्हटलं ह्या मम्मीचा आणि त्यांचा फोन चेक करावं. म्हणून बघा आता मम्मीची रिॲक्शन काय आहे. जरा तरी प्रेम कर ग. मला जास्त मोबाईल बघायला लागत नाही. मी तुमच्या फोनमध्ये दाखवा, बघू द्या जरा मला फॅमिली माझी. बघा माझी फॅमिलीने मला कुठेच फॉलो केलेलं नाही आहे. तर हे माझं जिथं जास्त उदाहरण आहे की माझी फॅमिली म्हणजे मला सपोर्टला तर आहे, त्यात काही वाद नाही. बट माझे सगळे खरोखरे कमावलेले सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स आहेत इन्स्टा यूट्यूबला. तर मम्मीचं आणि वहिनीचं यूट्यूब आणि इन्स्टा बघितल्याच्या नंतर मी मस्त काकडी कापायला बसले, जे की कोशिंबीर करायला होती. आणि दही उरलं होतं, तर म्हटलं दही खाऊन घ्यावं, कारण दही आवडती मला खूप जास्त. सो मग दही वगैरे खाल्ली मस्तपैकी साखर टाकून. आणि त्यानंतर बिर्याणी रेडी झाली. सो मम्मीने फक्त म्हटली की टेस्ट कर वरच्यावर, थर द्यायच्या आधीच, म्हणजेच दम द्यायच्या आधीच. सो मग टेस्ट वगैरे केली आणि मस्तपैकी आम्ही बिर्याणी डेकोरेट केली. आणि मस्त छान अशी दिसत होती. आणि व्लॉग जे आपण अरुणाज किचनसाठी काढतोय ते पण शूट चालले होते. तर बघा हे आमचं ताट असं डेकोरेट झालं.